नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं गुरु अत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज औदुंबर पंचमी. औदुंबर पंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मंगलमय जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या पावन दिवशी माझा पहिला व्हिडिओ ऑनस्क्रीन येतोय. ऑनस्क्रीन येण्याचं कारण एवढंच होतं की अलीकडच्या व्हिडिओजमधनं माझा फक्त आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचत होता. पण ऑनस्क्रीन येताना जेव्हा मी आता ऑनस्क्रीन येतोय, अगदी माझा हृदयापासून आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. अगदी हृदयापासून सांगण्याची तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्या सर्वांचं एक घट्ट नातं, एक हृदयाचं नातं निर्माण होईल आणि हे नक्कीच होईल अशी मी आशा करतो. हा एक वेगळा विषय झाला. औदुंबर वृक्ष. औदुंबर वृक्षाचा पूर्व इतिहास, याचे थोर महात्म्य, आजच्या दिवशी ह्याचे सिद्ध उपाय व तोडगे कुठले करायचेत व कसे करायचेत आणि औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष का संबोधतात, याला ही उपाधी कोणी दिली, ह्याची एक छोटीशी गोष्ट आपण ऐकणार आहोत. ही गोष्ट काही जणांना माहिती असेल, परंतु काही जणांना ही माहीत नाही आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगावं आणि ज्यांना नसेल माहिती त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एक हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्यासुर राजा होता. त्याला ना देव, ना असुर, ना मानव, ना गंधर्व, ना किन्नर यांच्याकडनं आकाशात, पाताळात, घराच्या आत, घराच्या बाहेर, पूर्वीकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे ना सकाळी, ना दुपारी, ना रात्री मृत्यू येईल असा वर हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडनं प्राप्त करून घेतलेला. यामुळे तो फार उन्मत्त झालेला. त्याला जणू वाटत होतं तो चिरंजीव झाला. त्याला एक पुत्र होता प्रल्हाद नावाचा. तो मात्र विष्णू भक्त निपजला. या कारणास्तव त्यांनी प्रल्हादाचा फार छळ केला. त्याला अगदी अघोरी विद्येने, अघोरी साह्याने त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. त्याला उंच शिखरावरनं खाली टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी उकळत्या तेलामध्ये त्याला सुद्धा टाकलं. त्याला त्याच्या बहिणीकडनं, होलिकेकडनं दहन करण्याचाही प्रयत्न केला. परंतु देवतारी त्याला कोण मारले? साक्षात श्रीहरी विष्णू त्याला प्रत्येक वेळेस मृत्युमुखातून बाहेर काढत होते. हे कळाल्यावर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, काय रे काट्या, तुझा तो असुरी देव असतो तरी कुठे? प्रल्हाद म्हणाला, बाबा, तो चराचरात व्याप्त आहे. तो या महालाच्या खांबामध्ये सुद्धा देखील आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यपू म्हणाला, हो का? त्याला क्रोध अनावर होत नव्हता. त्याला प्रचंड क्रोध आलेला आणि त्या क्रोधाच्या भरात त्याने त्या खांबाला जोरात लाथ मारली. खांब दुभंगला. खांबातनं कडाड असा आवाज आला आणि त्यातनं तेजपुंज अशी आकृती बाहेर आली. ती आकृती म्हणजे वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीराचा. हा अवतार श्रीहरी विष्णूंनी घेतलेला आणि तोच अवतार श्री नृसिंहाचा. नृसिंह स्वामींनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकश्यपूला त्या महालाच्या उंबऱ्यावर, आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून संध्याकाळच्या वेळी त्याचं पोट फाडून त्याला ठार मारले. श्री प्रल्हादाची त्या दैत्यापासून, त्या असुरापासून सुटका झालेली होती. परंतु प्रभूंच्या नखांमध्ये विष भिडले. कारण त्या दैत्याच्या पोटामध्ये कालकूट विष होते. प्रभूंच्या नखांचा दाह होऊ लागला. त्यांना वेदना होऊ लागल्या. त्यांची नख पूर्णपणे तापलेली होती. त्यांचा क्रोध वाढत होता. त्या क्षणी महालक्ष्मींनी अगदी प्रेमभराने जवळच्या औदुंबर वृक्षावरची पूर्ण पिकलेली फळे आणली आणि ते प्रभूंना म्हणाली, हे प्रभू, तुम्ही आपली नख या फळांमध्ये घालावीत, जेणेकरून तुम्हाला शीतलता प्राप्त होईल, तुमचा दाह कमी होईल. आणि त्या औषधांनी आपलं पूर्ण कार्य केलं. त्यामुळे
श्रीहरी विष्णूंना शीतलता प्राप्त झाली. त्यांचा दाह पूर्णपणे कमी झाला. श्रीहरी विष्णू आनंदात होते. श्रीहरी विष्णू महालक्ष्मींवर तर प्रसन्न झालेच, परंतु त्या औदुंबर वृक्षावरही प्रसन्न झाले. श्रीहरी विष्णू त्या औदुंबर वृक्षास म्हणाले, हे वृक्षा, तू आज माझा दाह पूर्णपणे कमी केलास. तू मला शीतलता प्रदान केलीस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू तुझ्या या झाडाला, तुझ्या या वृक्षाला सदैव फळे येतील. तू कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध पावशील. तुझ्या ठाई माझा व माझ्या अर्धांगिनी महालक्ष्मीचा सदैव वास असेल. तुझा जो पण भक्त तुझी नित्यनियमाने पूजा करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ज्यांना आपत्य सुख नाही, त्यांनी काही काळ तुझी प्रदक्षिणा केल्यास त्यांना आपत्य सुख प्राप्त होईल. आणि जशी आज तू मला शीतलता प्रदान केलीस, त्याचप्रमाणे सर्वांना तू शीतलता प्रदान कर. तर श्रोतो हो, तुम्हा सर्वांना कळालं असेल की या वृक्षाला कल्पवृक्ष का संबोधतात. श्रीहरी विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी त्या औदुंबर वृक्षाच्या खांबातून अवतार घेतला. श्रीहरींनी प्रल्हादाचे रक्षण केले व हिरण्यकश्यपूच्या संहारानंतर प्रल्हादाला राज्यकारभार सांभाळण्यास दिला. काही काळानंतर त्या खांबाला पालवी फुटली व तदनंतर त्याचं रूपांतर पूर्ण औदुंबर वृक्षामध्ये झालं. प्रल्हाद विस्मित होऊन नित्य नियमाने त्या वृक्षाची पूजा करायचा. एक दिवशी त्या वृक्षाच्या खाली प्रल्हादाला साक्षात श्री दत्तात्रयांचं ध्यानस्थ अवस्थेमध्ये दर्शन घडलं. श्री दत्तात्रयांनी त्याला आशीर्वाद दिला, हे प्रल्हादा, तू कलियुगामध्ये यतिवेश धारण करून दिनदुबळ्यांचा उद्धार करशील. व हे ऐकताच त्या औदुंबर वृक्षाने मानवाकृती धारण करून दत्तात्रयांच्या चरणकमलांना नमस्कार केला व म्हणाले, प्रभू, मला सुद्धा काहीतरी आशीर्वाद द्या. मला तुमच्या पायाशी लीन करून घ्या. तेव्हा दत्तात्रय म्हणाले, मी सूक्ष्म रूपामध्ये तुझ्या मुळांमध्ये वास्तव्य करेन. मी सूक्ष्म रूपाने औदुंबर वृक्षामध्ये वास्तव्य करेन. मी नृसिंहदेवाचा अवतार तुझ्या खांबातून घेतला. कलियुगामध्ये मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून माझं अवतार कार्य चालू करेन. हा माझा तुला शब्द आहे. या कल्पवृक्षाचे महात्म्य काय आहे ते जाणून घेऊया. कल्पवृक्ष अर्थात आपली जी पण काही इच्छा असेल, जी पण काही कामना असेल, ती त्वरित फलाला येते, ती त्वरित पूर्ण होते आणि ती कामना, ती इच्छा आपल्याजवळ निरंतर वास करते. आणि जो हा देणारा दाता आहे तो म्हणजे हा कल्पवृक्ष. आता तुम्हाला कळलं असेल हा कल्पवृक्ष किती महान आहे, किती थोर आहे. तर चला तर मग त्याचं महात्म्य जाणून घेऊया. जर का तुम्ही औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये जपानुष्ठान केलं तर तुम्ही आध्यात्मिक मार्गात उत्तरोत्तर प्रगती करत जाता व तुम्हाला ज्ञान मिळत जातं. व जे पण काही तुम्ही जपानुष्ठान केलंय त्याचे सहस्त्रपटीने तुम्हाला पुण्य लाभतं. जर का तुम्ही औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये पाणी ठेवलं व त्या पाण्याने तुम्ही पूर्ण श्रद्धेने स्नान केलं तर तुम्हाला भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभतं. जर का तुम्ही या कलियुगामध्ये या औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष मानून जर तुम्ही त्याची भक्तिभावाने सेवा केली, तुम्ही जी पण तुमच्या मनामध्ये जी कामना आहे ती तुम्ही त्या वृक्षाला सांगून जर का तुम्ही ती सेवा केली तर तुमच्या नक्कीच सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या घरी अष्ट ऐश्वर्य लाभतं. धन, संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य सगळं तुमच्या घरामध्ये येतं. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते. हे सर्व आपल्याला फक्त औदुंबर वृक्षाची सेवा करून प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही सोम आणि सूर्यग्रहणाला व संक्रांतीच्या महिन्यामध्ये जर का तुम्ही या पाण्याने स्नान केलं तर तुम्हाला अश्वमेधाचं अनंत पुण्य प्राप्त होतं. जर का तुम्ही दर सोमवारी किंवा अमावस्येला जर का तुम्ही हे स्नान केलं तर तुम्हाला सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं.
सोमवारी व अमावस्याला हे आपण पुण्यस्नान केल्यास, जर आपण ब्राह्मणाला सोन्याने पूर्ण मढवलेल्या 1000 कपिला गायी दिल्यास जे पुण्य प्राप्त होते, ते पुण्य फक्त आपल्याला हे स्नान केल्यास प्राप्त होते. तर बघा या औदुंबर वृक्षाचा महिमा किती थोर आहे. अशाच भक्तिभावाने जर का तुम्ही औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये एका ब्राह्मणाला भोजन खायला घातले, तर अनेक ब्राह्मणांना भोजन खायला घातल्याचे तुम्हाला पुण्य लागते. जर का तुम्ही ह्या छायेमध्ये निर्मळ मनाने जपानुष्ठान केलं, होम हवन केला, तर तुम्हाला अनंत पुण्य लागतं. जर का तुम्ही इकडेच एकाग्र चित्ताने एकादशीने रुद्र केला, तर त्याचे फळ अतिरुद्रामध्ये तुम्हाला मिळतं. जर का तुम्ही औदुंबर वृक्षाला मंद गतीमध्ये प्रदक्षिणा मारल्यात, तर त्याचं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळतं. 1,00,000 प्रदक्षिणा मारल्यास कुष्ठरोगासारखे भयंकर रोग सुद्धा अस्ताला जातात. तर असं होतं या कल्पवृक्षाचे महात्म्य. हे महात्म्य आपल्या पुराणांमध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. पण तुम्ही असं समजू नका, आपल्या पुराणांमध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ही चूक घडेल. हे मी अनुभवलंय म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. हे बाकीच्या भक्तांनी अनुभवलंय म्हणून हे मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ह्याचं यश मिळेल, तुम्हाला ह्याची फळं मिळतील, तुम्हाला ह्याचं पुण्य मिळेल. चला तर मग आता या औदुंबर वृक्षाविषयी काही उपाय आणि तोटके जाणून घेऊया. तर औदुंबर वृक्षाचा संबंध शुक्र ग्रहाशी येतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह जर पूर्ण ताकदवर असेल, तर तुमच्याकडे धनसंपत्ती असते, तुम्हाला धनाची काही कमी पडत नाही. परंतु जर तुमचा शुक्र ग्रह जर तुमचा कमकुवत असेल, तर तुम्हाला पैशाच्या अडचणी येतात. आता शक्य असल्यास जर का तुम्ही रोज औदुंबराच्या वृक्षाला पाणी घातलं किंवा औदुंबर वृक्षाच्या खाली दिवा लावलात, तर तुमचा शुक्र ग्रह बलवान होतो आणि तुम्हाला कधीही पैशाची अडचण भासत नाही, पैशाची चणचण भासत नाही. तुम्हाला लग्नामध्ये अडचण येत असेल, लग्नामध्ये काही बाधा येत असतील, किंवा तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, नवीन जागा घ्यायची असेल, तर शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुम्हाला औदुंबर वृक्षाचे मूळ आणून त्याला गंगाजलाने अभिषेक घालून पंचोपचार पूजा करून तुम्हाला ते चांदीच्या ताविजेमध्ये घालून ते तुम्हाला धारण करायचे. त्यांनी तुम्हाला लग्नामध्ये यश येतं. तुम्हाला जर नवीन जागा घ्यायची असेल तर ती जागा तुम्हाला चांगली लागते, तुम्हाला त्यातनं यश मिळत जातं. मी आत्ता तुम्हाला एक सेवा सांगितली. औदुंबराची मुळं घेऊन ती चांदीच्या ताविजेमध्ये घालून ती आपल्याला धारण करायची. हे प्रत्येक जण करू शकतो, कारण की ही जी मुळं असतात ती सर्व रोगांचे प्रतिबंधक असतात. आता कोणाकोणाला नजर दोष, वाईट दोष किंवा सारखी दृष्ट लागत असते, तर ह्या सर्वांपासनं ते आपलं संरक्षण करत असतात. आणि आजची सगळ्यात प्रभावी आणि अचूक अशी उपाय तोच की आपल्याला संध्याकाळी 4 वाजेच्या आत आपण कधीही सेवा करू शकतो. संध्याकाळी 4 वाजेच्या आत आपल्याला औदुंबर वृक्षाच्या जवळ जायचंय आणि तिकडे जाऊन आपल्याला साक्षात आपल्या समोर दत्त महाराज बसलेत किंवा स्वामी महाराज बसलेत असं आपल्याला समजायचंय. आणि आपण घरी कशी दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा करतो, धूप दीप नैवेद्य त्याच्यानंतर अभिषेक आणि आरती करून आपण जशी पंचोपचार पूजा करतो, तशीच पंचोपचार पूजा आपल्याला तिकडे करायची. तिकडे आपल्याला औदुंबर वृक्षाला पाणी अर्पण करायचंय, त्याच्यानंतर दूध अर्पण करायचे, त्याच्यानंतर धूप दीप ओवाळायचे, त्याच्यानंतर फुलं व्हायची. जमल्यास तुम्ही नैवेद्य घेऊन जाऊ शकता किंवा फळ घेऊन जाऊ शकता, किंवा अगदीच नाही जमल्यास तुम्ही साखर घेऊन जाऊ शकता. यथाशक्ती तुम्ही करू शकता. आणि जमल्यास तुम्ही तिकडे आरती करा. आपल्याला साक्षात समजायचंय की तिकडे दत्तप्रभू अवतरित झालेत. दत्तप्रभूंच्या समोर आपण ही सेवा करतोय. कळतंय? दत्तप्रभू साक्षात तिकडे अवतरित झालेत आणि आपण दत्तप्रभूंवर ही सगळी सेवा करतोय, आपण दत्तप्रभूंची ही सगळी उपासना करतोय किंवा त्यांची पूजा करतोय असं समजून आपल्याला हे करायचंय. आणि हे सगळं झाल्यावर, आरती झाल्यावर तुम्हाला मंद गतीने औदुंबर वृक्षाला 16 प्रदक्षिणा घालायच्यात.
16 प्रदक्षिणा कशा घालायच्यात? तर मनामध्ये कुठलेही विचार न आणता, आता फक्त विचार काय आणायचा आहे? मी दत्त महाराजांचा, मला या जगामध्ये दुसरं कोणीही नाही, हा विचार ठेवून, ही विचारसरणी ठेवून आपल्याला प्रदक्षिणा मारायच्यात. मनामध्ये कुठलाही विचार नाही आला पाहिजे. आणि प्रदक्षिणा मारताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणू शकता. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाचा अखंड नामस्मरण आपल्याला करायचंय. मनामध्ये दुसरे कुठलेही विचार नाही आले पाहिजेत. आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला औदुंबर वृक्षाला कळकळीची विनंती करायची आहे. हे औदुंबर वृक्षा, मी ही सेवा केली आहे, माझी अशी अशी इच्छा आहे, ती माझी काहीही करता ती पूर्ण होत नाहीये. मी कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नाहीये. तू मला ह्यामध्ये सहाय्य कर, तू मला ह्यामध्ये मदत कर. मी ही इच्छेच्या मागे लागलोय, काहीही करून ही माझी इच्छा पूर्ण होत नाहीये. कितीही त्याच्या मागे लागून ही इच्छा माझी पूर्ण होत नाही. ही इच्छा पूर्ण होण्यामध्ये तू मला मदत कर, ही विनंती करायची. आणि त्याच्यानंतर अजून एक कळकळीची विनंती म्हणजे करायची ती, ही प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे. ती म्हणजे, हे दत्तनाथा, हे महाराजा, माझ्या आयुष्यामध्ये भरपूर संकट आहेत. एक संकट संपलं की दुसरं संकट येतच, परत दुसरं संपलं की तिसरं येतच. संकट माझ्या आयुष्यामध्ये भरपूर आहेत. मी तुला हे म्हणत नाहीये माझ्या आयुष्यामधली संकटं काढून टाक, परंतु मला त्या संकटांशी सामना करायला मला तुझं बळ दे, मला तुझी शक्ती दे. मला तुझी शक्ती पाहिजे, मला तुझं बळ पाहिजे. ही कळकळीची विनंती, अगदी बेंबीच्या देठापासून आपल्याला ही विनंती करायची. आपल्याला महाराजांना म्हणायचं नाही की ही संकट काढून टाका. आपल्याला महाराजांना म्हणायचंय, महाराज, ही जी संकटं आलीत, मी ह्याच्याशी सामना करायला तयार आहे, परंतु मला ह्याच्याशी सामना करायला, मला ह्याच्यासोबत लढायला मला तुमचं बळ पाहिजे, मला तुम्ही शक्ती द्या. ही कळकळीची विनंती आपल्या प्रत्येकाला करायची. आणि ही जी मी तुम्हाला ही सेवा सांगितली ती आज जमलीस करा, नाहीतर दर गुरुवारी तुम्ही 21 गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची. आणि 21 गुरुवारमध्ये तुम्हाला निश्चितच अनुभव येणार, हा माझा शब्द आहे. मी आता तुम्हाला औदुंबर वृक्षाची सेवा सांगितली, ही जमल्यास प्रत्येकाने करायची. ही सेवा कोणीही करू शकतं, अगदी स्त्री, पुरुष, छोटी मुलं, अगदी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही सेवा करू शकतं. ही सेवा तुम्हाला 21 गुरुवार करायची. आणि तुम्ही हे जर तुम्हाला यथाशक्ती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे गुरुवार वाढवू शकता. 21, 51, 108, परत 151 अशी तुम्ही सेवा वाढवू शकता, परंतु ह्याच्यासाठी बळ पाहिजे. आणि ही सेवेचा तुम्हाला अनुभव कधी येतील? एक 10 ते 15 गुरुवार झाले की तुम्हाला अनुभव येतील. परंतु ही सेवा तुम्ही अगदी पूर्ण श्रद्धेने केली पाहिजे. अगदी जुलमाचा रामराम म्हणून ही करायची नाही, ही अगदी पूर्ण श्रद्धेने आपल्याला सेवा करायची. आणि मला अजून एक प्रश्न आलेला की औदुंबराची फुलं असतात का, किंवा त्याचं रहस्य काय? तर आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की औदुंबराच्या वृक्षाला फुलं येतात, ती रात्री उमलतात, आणि ती उमलता उमलता ती स्वर्गलोकामध्ये जातात. ती जमिनीवर पडत नाहीत, स्वर्गलोकामध्ये जातात. कारण की ती कुबेराची धनसंपत्ती मानली जाते, कुबेराची मालमत्ता मानली जाते. म्हणजे बघा, हा पूर्ण वृक्ष किती दैवी आहे, ह्याची फुलं सुद्धा किती दैवी असतील. आणि क्वचित 1-2 लोकांना ही फुलं दिसलेली आहेत असं ते दावा करतात. आणि ते दत्त संप्रदायामधील आहेत, कदाचित त्यांना दिसली असतील. आणि जर कोणाला दिसली तर हे त्यांचं भाग्य असेल. मानव लोकांमध्ये तो श्रेष्ठ समजला जाईल, कारण की ही फुलं दिसत नाहीत. ही फुलं उमलता उमलता स्वर्ग लोकामध्ये हे जातात. तर ज्याला पण ही फुलं दिसतील तो अगदी धन्य मानला जाईल, तो अगदी श्रेष्ठ मानला जाईल. तर